गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी करते फक्त साऊचा टिफिन आणि आज मी त्याच्यासाठी बनवत आहे एकदम तिखट कुरकुरीत कांदा पोळी, म्हणजे पराठाच म्हणता येईल, कांदा पराठा. तर त्याच्यासाठी मी काय घेतलं, गव्हाचं पीठ घेतले, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि त्याच्यामध्ये टाकणार मी दही. नाही, हे दही नाही आहे, तर हे आहे दुधावरची साय. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि अजून जाणार पाणी. तर पाणी नाही जाणार इथे, पाण्याऐवजी काय जाणार, दूध जाणार याच्यामध्ये. हे सगळं अगदी व्यवस्थित मी याच्यामध्ये सगळं काही काय काय टाकलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. फक्त काय, दूध, दुधावरची साय, गव्हाचं पीठ, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि आपलं मीठ. मी असं काही स्पेशली नाही दाखवत, म्हणजे की नाही, हे मला तुम्हाला माझं जे रेग्युलर रुटीन आहे ना, मी सकाळी जे बनवते ना मुलांच्या टिफिनला, तेच. हे बघा, लगेच किती घाण झाली इथे. आणि मस्त आता मळून वगैरे झालं आहे ते पीठ, थोड्या वेळ ठेवलं तसंच. आणि आता त्याच्या मस्त साऊसाठी मस्त पराठे बनवून घेणार. आता तवा मस्त गरम झाला आहे छानपैकी. आता मस्त आपण याच्यावरती हा पराठा लाटला आहे आणि आता हा तवा गरम झाल्यानंतर त्यात तूप लावणार. आता तुपाचा बघा धूरच धूर घरामध्ये. आणि आता हा मस्तपैकी छान कुसकुशीत असा भाजून घेणार. हा म्हणजे इतका कुसकुशीत लागतो ना, म्हणजे हा असा तुटतो तो, आणि खायला पण आहे ना, तोंडात टाकतो तसा विरघळला जातो. खूप छान लागतो हा पराठा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, काही खूप अवघड नाही आहे हा पराठा करण्यासाठी. आता इथे शाहू महाराजांना उठवायचं. तर आमची एक स्टोरी आहे शाहू महाराजांना उठवायची. म्हणजे तुला ऑफिसर व्हायचं की केदा काका व्हायचं. आता केदा काका कोणी तुम्ही म्हणाल, तर केदा काका आहे आमच्या मळ्यामध्ये काम करणारे दादा. तर मग मी त्याला सांगते, बघते किती कष्ट करतात. आता ऑफिसरलाही कष्ट तर खूप आहे, पण त्याच्यासाठी शिकणंही खूप महत्त्वाचं आहे ना. आणि ऑफिसर एकदम हँडसम सुंदर दिसतात, तर मग मी त्याला असंच बोलते की तू एकदम सुंदर हँडसम ऑफिसर होणार आहे माझा शाहू. मला तो एकदम सुंदर ऑफिसर होईल. मला केदा काकाने बनवायचं आहे माझ्या शाहूला. शाहू तुला काय करायचं, ऑफिसर व्हायचं की केदा काका? मग तो बोलतो ऑफिसर. मग ऑफिसर होण्यासाठी काय करावं लागेल, स्कूलला जावं लागेल. मग स्कूलला जावं लागेल, तर तो न रडता रोज एकदम व्यवस्थित उठतो. हे बघा, रडणं नाही, काही नाही, काहीच नाही. आणि इथून उठेल, आर्या येऊन त्यांच्या रूममध्ये जाऊन पुन्हा बेडवरती झोपून घेईल. 2 मिनटं आहे, 2 मिनटं, फक्त 2 मिनटं असं करायचं बस. इकडे आर्या बेबो झोपलेले आहेत. त्यांना बोली सकाळचा क्लासचे जाणार की नाही, नाही म्हणे, कारण तर रोजच सकाळी सकाळी स्कूलला जायचं म्हटलं की जीवावर येतं. मग असं वाटतं जाऊ दे, 15 दिवस सुट्ट्या आहेत तर संध्याकाळी जातील क्लासला. मग म्हटलं ठीक आहे, तुम्ही झोपा. आणि यांचं झोपणं बघून याचं म्हणणं की त्या कशा झोपतात. आता इथे किती वेळ झोपायचं सावडा. हे बघा, आता इथे येऊन झोपलाय तो. 2 मिनटं इथे झोपेल आणि मग आपण उचलायचं आणि बाथरूममध्ये घेऊन जायचं आणि मस्तपैकी आंघोळ करायची. आणि आता आम्ही पटकन रेडी होऊन बसणार पुढे हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये बसलो तर काय, त्याला बोलते, कारण झोपच झालेली त्याची, कारण तो दिवसभर पण झोपलेला आणि मी दिवसभर काल ऑफिसला होती आणि दमलेला खूप ना, आणि काल रात्री लवकर झोपलेला नाही. तर बघा किती थकलेला आम्हाला खूप झोप आलेली आहे, आमची झोप झाली. काहीच नाही बोलायचं आहे आम्हाला. आता तो गेला स्कूलमध्ये, त्याला सोडून आली. आणि आता इकडे मी घेतली आहे भाजी करायला. आता ही कोणती भाजी आहे, डिंगरी कोणाला माहिती आहे, किंवा अजून काहीतरी वेगळं नाव असेल तुमच्याकडे डिंगरीचं. आता याच्यामध्ये गेलं आहे मस्त तेल, मोहरी, जिरी आणि ह्या थोड्या डिंगरी टाकल्या, कारण तेल खूपच तापलं आहे ना, हा मसाला नको जळून जायला म्हणून. आणि हा आपला घरगुती लाल तिखट. आणि हे मस्तपैकी असं हलवून घेणार आणि ही पूर्ण डिंगरी अशी मी टाकून देणार. ही डिंगरी जास्तीत जास्त हिवाळ्याचंच येते,
आता हे एकदम लास्टचं पीक असेल हे, आणि हे मस्तपैकी मीठ गेलं आहे. अशी छानशी आता हलवून घेणार आणि 2-4 मिनटं मी त्याच्यावरती झाकण ठेवणार. आणि ठीक आहे, 4 ते 5 मिनटं जरी ठेवलं ना तरी होऊन जाते. आणि हे एक आमचं 2 नंबरचं भूत उठलं आहे. हे बघा, नागचं झालं आहे सकाळी सकाळी. आणि आता याच्यामध्ये जाणार थोडासा शेंगदाण्याचा कूट. आणि दिसायला अशी सुंदर दिसते ती. तिचा कलर बघा किती छान दिसतोय. आणि ही जी भाजी आहे ना डिंगरीची, तर आर्याच्या बापांना खूप आवडते. खूप म्हणजे खूप आवडीने खातात ते. फेवरेट भाजी आहे त्यांची ती. आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी डिंगरीची भाजी केली ना, आमच्या चिंचल्याकडे पातळ भाजी करायची. म्हणजे असं डिंगरी वगैरे वाफवून आणि त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाकून आणि शेंगदाणे टाकायचे दळून, आणि ती पातळ भाजी तशी मी इथे केली. आणि मला म्हणे हे काय प्रकारे हा, म्हटलं डिंगरीची भाजी, कारण मला सांगितलेलं की आर्याच्या पप्पांना खूप आवडते ती. म्हणजे ती आता डिंगरी बघितली का मला आठवणच येते त्या डिंगरीची. आणि आता इथे आमचं दुपारचे कार्यक्रम चाललेले आहे, कारण आज शांती आहे ना, मग बर्फाच्या मनात थंड टाकायचे कामं चाललेले आहेत. आणि इकडे चाऊ मारत छान तयारी करून बसलेला आहे. अरे मग तुला पण समजेल चल पाणीपुरी खायला घेऊन, एक दिवस त्यांना घेऊनच जावं लागेल पाणीपुरी खायला. आता मी संध्याकाळी भाजीपाला करायला आली आहे. हा आहे आमचा सटाण्यातला बाजार. इकडे खाली घराजवळच आहे, अगदी जवळच आहे. मग संध्याकाळच्या वेळेला आली पायी. तर मावशी मस्त वांगे विकत होत्या. मला व्यवस्थित व्हिडिओ घ्यायला नाही जमला, कारण एका हातामध्ये पिशवी होती. तर त्यांना विचारलं, म्हटलं वांगी कशी दिली, तर 10 रुपये पावशेर. आणि वांगी इतकी सुंदर होती. त्यांना म्हटलं तुम्ही म्हणजे मेहनत करतात तर त्याचं म्हणे काय करते म्हणे बाई, ठेवून तरी काय करणार नाही का. तर ती विकली, ज्या किमतीत येईल त्या किमतीमध्ये विकलेलीच बरी. म्हणजे शेतकऱ्याच्याही किती कष्ट असतात ना, लहानपणापासून तर एवढं 2-3 महिने एवढं सांभाळायचं ते पीक, आणि विकायला गेलं की असं काहीच कवडी मोलही जात नाही. आपण कपड्यांच्या दुकानात गेल्यानंतर कसं लगेच जी अमाऊंट असेल ती भरून मोकळे होतो. पण मी आणि आर्याचे पप्पा शेतकऱ्यांकडनं कधीच कमी जास्त भाव मी तर अजिबातच नाही करत. ते मला म्हणतात, प्रीती आपण इकडे तिकडे जाताना मोलभाव करतो, आणि शेतकऱ्यांचं का ग 5 रुपये 10 रुपये कमी करून काय मिळतं म्हणे आपल्याला. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्याच नाही. आणि मी शेतकऱ्यांकडनं तर मोस्टली करतच नाही, अजिबात नाही करत. आणि इतका सारा मी भाजीपाला घेऊन आली मस्त. जास्तीत जास्त 200 रुपये लागले, कारण संध्याकाळच्या वेळेला भाजीपाला बऱ्यापैकी स्वस्त होऊन जातो. आणि 4-5च्या दरम्यान तर मला जमतच नाही, आणि ऊनही खूप असतं. आणि आता मी इथे घेतलेली आहे अंडा करी करायची आहे मला. तर आता इकडे बॉईल करायला ठेवलेलं आहे पाणी. आता ह्याच्यात फटाफट सगळ्यांना येतील असे अंडे मी टाकून घेणार. आम्ही आहेत 5 जणं, तर 5 जणांच्या हिशोबाने 2-2 प्रत्येकाला अंडी, असे 10 अंडी करणार. आणि इकडे साऊ चिंच खातोय, तर त्याच्या फ्रेंडने दिलेली आहे ही चिंच. खूप गोड आहे, आणि त्याच्या फ्रेंड गुगूने दिली आहे. तर थँक्यू गुगू. त्याला बोल थँक्यू गुगू. नीट बोल. खूप गोड चिंच आहे, सांग त्याला. बोल गुगू, खूप गोड चिंच आहे बोल. मला पुन्हा पुन्हा दे. थँक्यू गुगू. त्याच्या फ्रेंडने चिंच याच्यासाठी दिलेली आहे, कारण याची स्कूल बस त्याच्या घराकडनं जाते. हा रोज चिंच बघायचा तिथे, आणि त्याच्या मम्माला म्हणायचा आंटी चिंच आहे, चिंचा द्या मला. आणि चिंच खूप आवडतं या साऊला, तर त्यांनी आठवण करून त्याच्यासाठी चिंच पाठवली. तर खरंच खूप छान चिंच आहे. आणि आता इकडे भाजीची तयारी करते मी. मस्त कांदा, लसूण, परत खोबरं आणि थोडंसं भाजलेलं पीठ हे सगळं मिक्स करून घेणार मी आता छानपैकी. आणि मिक्सरवरनं काढून मस्त तेलात टाकून हे आता हे सगळे मसाले त्याच कढईमध्ये परतलेलं होतं, आणि त्याच्यातच आता सगळा मसाला मी परतून घेते. लाल मसाला, काळा मसाला, आपले घरगुती मसाले टाकून, आणि हे सगळं प्रॉपर मिक्स करते. आणि आता पाणी टाकून छानपैकी उकळी आली याला. आणि आता यात हे सगळे जाणार अंडी. या अंड्यांना सगळ्यांना कट लावून घेतला आहे मी सगळ्यांनाच. आणि आता हे मस्त एक एक करून
आतमध्ये जाणार. 2-3 मिनटं ठेवायचं, छान बॉईल झालं आणि अंड्यांमध्ये ती टेस्ट उतरते. आणि हे साऊ महाराजांना पाहिजे होतं लगेचच्या लगेच, तर त्याला अंडा करी 2 अंडी आणि भात देऊन दिला आहे. आणि आता हे बाकी सगळ्यांचेच जेवणं झालेत, तर मग आता पटापट मी किचन आवरून घेते. आणि आज किचन आवरून मस्त फिरायला जाण्याचा जरा विचार येतो आहे, कारण थोडंसं आता उन्हाळा जाणवायला लागला आहे ना, आणि संध्याकाळी छान वाटतं. आणि सध्या मुलांनाही स्कूलला सुट्टी आहे. आणि हॉलमध्ये खूप सारे भांडणं चाललेले आहे टी व्हीवरनं. तर याचं म्हणणं मला हा व्हिडिओ बघायचा, साऊचं म्हणणं नाही मला दुसरा बघायचा, वेवोचं म्हणणं नाही मला वेगळंच बघायचं, आणि आर्याचं म्हणणं मला काहीतरी वेगळंच पाहिजे. तिकडे वेगळं रडते. आता समजून वगैरे आरडाओरडा करून पाठवून दिलं तिकडे. आणि आता इथे परत रडत रडत आला आहे तो, की आई हे पाहिजे मला, ते पाहिजे मला, ते बघ. असं पूर्वीचे लोक कसं काय एवढे, म्हणजे आमच्याच घरी 10-12 जण होतो आम्ही सगळे, म्हणजे मोठे छोटे पकडून, तर आम्ही सगळे एक व्हिडिओ टी व्ही बघायचो एकत्र, एकच टी व्ही. आणि यांना काय काय म्हणजे काय म्हणावं हेच समजत नाही मला तर आता. म्हणजे तुम्हाला एकत्र बसून टी व्हीही बघता येत नाही आहे. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळे आहे. म्हणजे दुसऱ्याच्या चॉईसनुसार कोणी थोडंफार चेंज व्हायलाच तयार नाही आहे. अशी म्हणजे मेंटॅलिटीच हे झालेली, मला माझं सेपरेट पाहिजे, मला माझं सेपरेट पाहिजे, मला माझंच बघायचं असं. आता इथे पटापट कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते, म्हणजे कसं जर फिरायला जायचंही ठरलंच तर तिकडनं आल्यावर दुसरं काहीच काम राहणार नाही. आणि आर्याचं पप्पांचं जेवण बाकी आहे, तर आर्याला सांगितलं तू आता पप्पांना जेवायला देऊन दे, मी जाते कडे बाबा थोडीशी बाहेर मोकळ्या हवेमध्ये. कारण एक कधी कधी ना खूप कंटाळा येतो त्या गोष्टींचा. आणि आता कपड्यांच्या घड्या वगैरे सगळं जिथल्या तिथे झाल्या, तर झाडू मारून घ्यावा शेवटचा एंडचा. आणि आता किती झाडू मारून घेतले ना तरी सकाळी मस्तपैकी घाणती राहणारच आहे. ती कुठून ना कुठून पाहुणी असते, काय माहिती कशी काय येते. हे बघा आता इतका स्वच्छ सुंदर असा तो बिचारा ओटाही म्हणत असेल, अगं बाई तू आवरते, पण सकाळी पण 1 ते 1.5 तास तू मस्त असतो आणि रात्री जास्तीत जास्त झोपल्यानंतर. म्हणजे गॅस चालू होणार, सगळ्या गोष्टी बघा माझ्या गॅसच्या घरात झालेत. हे बटन मी अक्षरशः 5 ते 6 वेळेस सांगितलं ना त्या माणसाला का प्लीज ये. आणि अजून थोडासा प्रॉब्लेम आहे, हा थोडासा फडफड करतोय. इथनं थोडीशी गॅस लीक होते, असा वरती जर केला ना तर. पण तो माणूस काही आलेला नाही. अक्षरशः म्हणजे 2 दुकानांमध्ये मी सांगितलं ना, येतो करतात आणि येत नाही गेलं. काय बोलणार नाही का आता आपण. सगळं झालं आणि जेवण झाल्यानंतर पाणीच पिलं नाही. मग आता हे एवढं तांब्यावर पाणी प्यायचं. बांबरे मावशी आहेत, आता विचार चाललाय का रोज थोडंसं वॉकिंगला जावं म्हणून त्यांच्यासोबत. कारण त्या खूप छान सकाळी पण खूप लवकर जातात त्या फिरायला. मी पण जायची त्यांच्यासोबत, पण आता नाही जमते. पण आता आजपासून वाटतं सुरुवात करावी म्हणून. मुलांना पण सांगितलं तुम्हाला नाही नेणार बाबा मी बरोबर, कारण त्यांना घेऊन गेलं का खूप भांडणं करतात ते रस्त्याने. म्हणजे आरडाओरडा आहे, कोणीकडे पळते तर कोणीकडे पळते, त्यापेक्षा मी माझी एकटीच जाणार. चला तर मग मस्त वॉकिंगला माझ्यासोबत संध्याकाळच्या भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.